आक्रमक बॅटिंगसाठी ओळखली जाणारी ही तगडी जोडी मैदानावर तुम्ही बघू शकता. हो ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू तुषार बोडकेला मात्र बीट करण्यामध्ये यश मिळत आहे. तो कर्णधार गोलंदाज टायगाव संघाचा राहुल शिंदे. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा. बॅटिंग एंडला बॅटिंग स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेश. हे आणखी पुन्हा एकदा तुम्हाला चित्र बघायला मिळत असेल मित्रांनो. जर तुम्ही सकाळपासून हा खेळ बघत असाल तर पुन्हा एकदा गोलंदाज राहुल द विकेट मारा करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राहुल तुषार बोडके. हो यावेळेस मात्र हवेत खेळून काढलेला हा फटका बिग हिट. चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. खेळाडू देखील क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या मागे धावताय. तत्पूर्वी फेकी येईपर्यंत मात्र तुषार बोडके आणि संदेश 2 धावा कंप्लीट करताय. क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असताना मात्र हवेत फटके खेळण्याचा प्रयत्न तुषारकडनं केला जातोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू यावेळेस कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुषार आणि संदेश कडनं केला गेला. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. ऑफ स्टंपवर गोलंदाजी केली जाते राहुल. निश्चितच ठाणगावचा संघ नौका संघ दिसतोय. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी राहुल करतोय, ऑफ स्टंपवर चेंडू पिच करतोय, डिलिव्हर करतोय, एक चांगली गोलंदाजी असेल. हुशारीने गोलंदाजी केली जाते. त्याला माहिती आहे ऑन साइडला एक मोठे स्ट्रोक लावू शकतो. तुषार बोडकेमध्ये फार मोठी क्षमता आहे, ताकद आहे. ठाणगाव संघाने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्याचं कारण प्रतिस्पर्धी SA सिग्नल संघामध्ये शॉर्ट पिच चेंडू तुषार बोडके ट्रेडमार्क फटका येतोय. चेंडू सरळ गाव कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. तुषार बोडकेची खासियत आहे ऑन साइडला मोठ्या ताकदीने तो चेंडूवर प्रहार करू शकतो. आणि स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये त्याला साक्षात बघितलंय की कुठल्याही षटकामध्ये तो सामन्याचं चित्र बदलू शकतो. फार मोठ्या क्षमतेचा तो खेळाडू आहे. त्यावेळेस देखील शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेत असताना ऑन साइडला लगावलेला हा बिग हिट चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर लेग 38 सीमा रेषेजवळ मात्र थोडीशी चूक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. वेगानं धाव कंप्लीट केली जाते. फेकी करण्यास मात्र थोडासा उशीर होतोय. चेंडू येईपर्यंत मात्र आरामात 2 धावा कंप्लीट केले जात आहे. बॉलिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक कंप्लीट होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 15. तुषार बोडके, संदेश आव्हाड एक मोठी नावं. अनेक या शहरभरातील जिल्ह्यातील अनेक मोठ्या स्पर्धा असतील, लीग असेल, या स्पर्धा गाजवणारे 2 मोठी खेळाडू. SA सिग्नल संघ देखील मोठ्या ताकदीनं निश्चितच एक वेगळ्या रणनीतीने या स्पर्धेत उतरलेला दिसतोय. निश्चितच या स्पर्धेचा दावेदार, विजेते पदाचा दावेदार म्हणून देखील या संघाकडे तुम्ही बघू शकता. कारण एक तगडी स्टार कास्ट, मोठ्या स्टार खेळाडूंचा भरणा या संघांमध्ये तुम्ही बघू शकता. येस, दुसरं षटक घेऊन येतोय विकी. या सामन्यातील या पहिल्या इनिंग मधलं दुसरं षटक सुरू होतोय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघू शकता संदेश आव्हाड. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव नाशिक मधल्या न्यू स्टार संघासारख्या बलाढ्य संघांमध्ये असेल किंवा SSK असेल, सुरभी सिन्नर असेल, या अनेक नावाजलेल्या संघांमध्ये सातत्यानं क्रिकेट खेळणारा संदेश आव्हाड आज मात्र SA सिन्नर संघाकडे या स्पर्धेत सहभागी होतोय. फुल टॉस चेंडू पॉइंट रिजन मध्ये. ओहो, सुरेख असं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र मुख्य पंच
देवा आवारे सरांकडनं यस नो बॉलचा इशारा, फ्री हिट असेल आणि निश्चितच तुषार बोडकेकडे मात्र एक मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी असेल. तुषार बोडके संदेश आव्हाड विकेटवर असताना मात्र तुम्ही या पद्धतीच्या चुका करत असतील, नो बॉल जर तुम्ही टाकत असाल तर त्या फ्री हिटच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे परिणाम मात्र निश्चितच भोगावे लागतील. SS सिन्नर तगडी स्टार कास्ट असणारा संघ, यानंतर देखील प्रकाश काकड अजून प्रकाश काकड बाकी आहे. ज्या प्रकाश काकडनं नाशिक जिल्ह्यातील पहिली सर्वात मोठी स्पर्धा जी नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये एक मोक्याच्या क्षणी ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि आपल्या संघाला सिन्नर संघाला त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकवून दिलं होतं, तोच या ठिकाणी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतोय. एक वर झाले तर लक्षात नाही, 10 वरच खेळ राहिले. येस देवा देवा लक्ष पुढे तुझं लक्ष पुढे. पुन्हा एकदा अजूनपर्यंत या षटकातला एकही चेंडू येत नाही. शॉर्ट पिच चेंडू हो व्ही रिजन मध्ये सीमारेषेजवळ मात्र कानगाव संघाचा कर्णधार राहुल मात्र चेंडूच्या मागे येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. तुषार बोडके यांच्या बॅट मधून आलेला हा सुंदर असा फटका तुम्ही बघताय. सिंगल कंप्लीट केली गेली. धाव संख्या SS सिन्नर संघ 18 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला. विकेट पुन्हा एकदा राऊंड द विकेट येत आहे. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेला. चेंडू सरळ डीप मध्ये जातोय. मिड विकेट डीप मध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या पार, सीमारेषे पलीकडे चेंडू जातोय. पंचांकडनं 4 धावांचा इशारा येतोय. ऑन साइडला संदेश आव्हाड यांची खासियत आहे, ऑन साइडला ते मोठे फटके खेळू शकतात. फार मोठं पोटेन्शियल, क्षमता, ताकद संदेश आव्हाड यांच्याकडे आहे आणि मैदानावर ते सतत दाखवत असतात. मागच्या अनेक वर्षांपासून सातत्याने ते क्रिकेट खेळत आहे. सिन्नर क्रिकेटची सेवा ते करताय. शॉर्ट पिच चेंडू पुल, त्यावेळेस मात्र हुक पद्धतीचा फटका. चेंडू सरळ जातोय. येस हो षटकार. आखूट टप्प्याचा मारा केला जातोय. हुक पद्धतीचा हा फटका संदेश आव्हाड यांच्या बॅट मधनं 1.3 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या 28 धावा. फ्लाइंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट तुम्ही म्हणू शकता. या स्टार्टला एक मजबूत स्टार्ट भेटतोय तो SS स्पोर्ट्स संघाला. कानगाव संघ थोडासा तुम्ही जर बघितलं, कागदावर जर बघत असाल तर निश्चितच नौका संघ आहे. थोडासा नौका संघ असल्या कारणाने थोडासा दुबळा देखील आपण म्हणू शकतो. तर उलट दुसऱ्या बाजूला जर आपण बघत असाल तर अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे, त्याचा पुरेपूर वापर. हो 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 व्हॉट अ शॉट. यावेळेस मात्र एक सकवरच्या दिशेने मारलेला फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. चांगला रिटर्न देखील केला गेला. मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट केलं जात आहे. 30 धावा धाव पत्करावं लागताय. 30 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये कानडी मळा विरुद्ध स्पार्टन जो सामना झाला त्यामध्ये पहिल्या इनिंग मधले 4 षटकानंतर 26 धावा होत्या आणि आता या सामन्यामध्ये मात्र हो यावेळेस मात्र प्लेसमेंट केलं गेलं. सुरेख असा फटका स्ट्रेट केला गेला. संयमाने फटका खेळला जातोय. सुंदर फटकेबाजी, नेत्रदीपक फटकेबाजी संदेश आव्हाड यांच्या बॅट मधनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावांवर. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू संदेश आव्हाड यांच्या बॅट मधनं ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेला
त्यांच्याही फटकेबाजीचं कौतुक करावं लागेल. माइंड गेम, संयमानं बॅटिंग केली जाते. या अगोदरच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक आणि लगेचच त्यानंतर मात्र अतिशय हुशारीने सावधपणे चेंडूला फक्त दिशा दिली गेली, स्टेअर केला गेला आणि सिंगल कंप्लीट केला गेला आणि आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी स्ट्राईक दिला जातोय. अप्रतिम क्रिकेट. येस, आउटस्टँडिंग, ब्युटिफुल स्ट्रोक. शॉर्ट पिच चेंडू, तुषार बोडके, ट्रेडमार्क फटका. चेंडू सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बऱ्याच दूर पर्यंत चेंडू जातोय. हवेची देखील मदत मात्र तुषार बोडकेला आता या आपल्या स्ट्रोक मध्ये होते. हवेचा वेग जर तुम्ही बघत असाल तर ऑन साइडला दुसऱ्या षटकाची अखेर होते. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. 18.50 च्या सरासरीने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. अजूनपर्यंत कुठली क्षती, कुठलं नुकसान एस एस स्पोर्ट्स संघाला झालेलं नाहीये. सलामीची जोडी मात्र मैदानावर अप्रतिम फटकेबाजी करते. एक आक्रमक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देत आहे ते तुषार बोडके, संदेश आव्हाड. राहुल पुन्हा एकदा कर्णधार, आपलं वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीने तिसरं. शॉर्ट पिच चेंडू, हवेच्या विरुद्ध दिशेला हवेत खेळलेला फटका. ऑन साइडला आपल्या फेवरेट झोन मध्ये, आवडत्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला फटका. ऑन साइडला डीप मिड विकेटला रिटर्न केला गेला, मात्र 2 धावा अगदी सहजपणे कंप्लीट केले जात आहे. शॉर्ट पिच चेंडू जर तुम्ही तुषार बोडके आणि संदेश सारख्या या तगड्या फलंदाजांना करत असाल तर निश्चितच ज्या पद्धतीने त्यांनी स्टार्ट दिलाय, एक मोठं टार्गेट तुमच्या समोर उभं राहू शकतं. टाणगाव संघ मात्र निश्चितच टाणगाव संघाचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्यांदा स्पर्धेत या ठिकाणी सहभागी होतोय. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल. बॅट्समनला मात्र बीट करण्यामध्ये यश मिळते राहुल शिंदेला. सरांकडनं, मुख्य पंचांकडनं मात्र लेग बाईकचा इशारा, तो एक अवंतर धाव मिळेल. या एक अवंतर धावाच्या मदतीने धावफलकावर धावा लागताय. 2.2 षटकानंतर तिसऱ्या षटकातला 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावर धावा लागताय बिनबाद 40 रन. 2.2. 42 म्हणतात. बरोबर आहे. हा, ओके बरोबर आहे. 40. ऑन साइडला मजबूत प्रहार. हो, सुरेख असं क्षेत्ररक्षण, याचा सिंगल कंप्लीट. सुंदर असं क्षेत्ररक्षण. वाह, ऑन साइडला मात्र पुन्हा एकदा तुषार बोडके मात्र आक्रमण करतोय. निश्चितच आता मात्र एक आपलं संपूर्ण बॅटिंग लाईन अवेलेबल असताना मात्र आता मोकळ्या हाताने बॅटिंग, पहिल्या चेंडूपासून मात्र एक आक्रमक बॅटिंग केली जाते. तिसरं षटक प्रगती पथावर. धावफलकावर धावा लागताय बिनबाद 41 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. हो, रिव्हर्स स्ट्रोक, लाजवाब फटकेबाजी, यश मिळत आहे. चेंडू सरळ जातोय डीप पॉइंट रिजनच्या खूप दूर पर्यंत. चौकार. ज्या पद्धतीने लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन एस स्पोर्ट्स संघाकडनं पाठवलं गेलं होतं, डाव्या हाताचा एक बॅट्समन, उजव्या हाताचा बॅट्समन, एक टाणगाव सारख्या नवख्या संघासमोर ज्या पद्धतीनं एक चांगलं कॉम्बिनेशन मैदान येत आहे. निश्चितच सुरुवातीलाच हो लेग समोर टाकलेला चेंडू ऑन साइडला आपल्या फेवरेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न संदेश आव्हाड यांच्याकडनं केला गेला. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाही. चेंडू बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतो, एक अवंतर धाव मिळेल. धावफलकावर धावा 2.5 षटकानंतर 46 रन्स, 46 धावा. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहे कॉलेज एंड कडनं राऊंड द विकेट राहुल शिंदे, तुषार बोडकेसाठी. ऑन साइडला सुरेख फटका ड्राइव्ह केलाय.
त्यावेळेस तुम्ही चेंडू बघितला असेल तर खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला मनगटाचा वापर केला गेला, 20चा वापर केला गेला, सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला गेला आणि इकडे 38 सीमारेषेजवळ सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर. अनुभवी खेळाडू, अनुभवी संघ, नावाजलेले खेळाडू, स्टार खेळाडू समोर असताना ज्या पद्धतीने विरोधी संघाची दमछाक होते त्याच प्रकारचा खेळ मैदानावर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, सुरेख फटकेबाजी. तुषार बोडके ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. अनेक मोठ्या डाव्या हाताच्या बॅट्समनची आठवण यावेळेस मात्र निश्चितच होते. भारतीय संघात देखील जर तुम्ही बघत असाल तर डाव्या हाताचे जे बॅट्समन असेल, लेदर क्रिकेटचा फील येतोय. ऑन साइडला प्रत्येक चेंडूवर ज्या पद्धतीने ड्राईव्ह करताय, ग्राउंड स्ट्रोक जास्तीत जास्त ते खेळताय, मैदानी फटके खेळताय आणि खराब चेंडू जर असेल तर याच पद्धतीने ते मोठे स्ट्रोक देखील खेळतात. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. ऑन साइड मात्र दोन्ही खेळाडूंचा फेवरेट झोन आहे. यावेळेस मात्र तुम्ही बघितलं असेल तर लॉंग डीप लॉंग लाईक सीमारेषेपार चेंडू जातोय. सुरेख फटकेबाजी, एक मोठा स्टार्ट. आतापर्यंत मात्र निश्चितच या स्पर्धेतला, या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक या सामन्यामध्ये आपल्याला जर झाला तर निश्चितच बघायला मिळू शकतो. ज्या पद्धतीने दोन्ही बॅट्समन मोकळ्या हाताने फटकेबाजी करताय, विरोधी गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडताय, त्या गोलंदाजांना निश्चितच मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी केली जाते. पण जास्तीत जास्त स्ट्रोक जर आपण बघत असाल तर ऑन साइडला, म्हणजे दोन्ही बॅट्समनच्या ऑन साइडला स्ट्रोक खेळले जात आहे. यानंतरच्या सामन्याचे नाणेफेक तुम्ही बघू शकता. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला सन्माननीय गणेश सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होते. पुढचा सामना असेल तो नांदूर शिंगोटे विरुद्ध सोनांबे क्रिकेट क्लब. माझ्या मते संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव रामभाऊ बोडके, भारतीय सैन्य दलाचे जवान, यांचा हा सोनांबे क्रिकेट संघ. आणि त्यानंतर अनिल शेळके, नांदूर शिंगोटेचे लिजंड क्रिकेटर, सन्माननीय उपसरपंच अनिल शेळके यांचा, सन्माननीय अनिल भाऊ यांचं देखील मनापासून स्वागत असेल. लिजंड क्रिकेटर, मोठं नाव, अनेक वर्ष सातत्याने ती क्रिकेट खेळत आहे, अनेक मैदान, अनेक स्पर्धा गाजवणारे सन्माननीय अनिल भाऊ आज मात्र राजकीय मैदान आखाडा देखील गाजवत आहे आणि त्या माध्यमातून ते आपल्या गावाची आणि सहकार्याची सेवा देखील करतायत. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी, पुढच्या वाटचालीसाठी अनिल भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. आज नांदूर शिंगोटे संघ निश्चितच मैदानावर असेल, त्यावेळेस अनिल भाऊंना तुम्ही बघू शकता. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही सोनांबे संघामधलं रामभाऊ यांना देखील मैदानावर बघू शकता. आणि रामभाऊ आणि अनिल भाऊ यांच्यामधला संघर्ष क्रिकेट मधला फक्त मी म्हणेल का यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. रवी पुन्हा एकदा राऊंड द विकेट, ऑन साइडला फ्लिक केलाय, सुरेख फटका.
मात्र सीमा रेषेजवळ सुंदर असं क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट केली जाते. या एक धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी ठरत आहेत. धावसंख्या 3.4 षटकाच्या खेळानंतर 55 धावा. पराजित सलामी, नॉट आउट 55. आतापर्यंत कुठलंही क्षती, कुठलंही नुकसान एस स्पोर्ट्स सिन्नर या संघाला झालेलं नाहीये. सन्माननीय अभि बोडके, सागर बोडके, प्रकाश काकड, तुषार बोडके, संदेश आव्हाड यापेक्षा एक नावाजलेले सरस अनुभवी स्टार खेळाडूंचा भरणा असलेला एस स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला ठाणगाव सारखा नौका संघ. नियंत्रण सुटतंय, अनियंत्रित गोलंदाजी, लेग स्टंपच्या अगदी बाहेर, आउटसाइड द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा एक आपल्या अनोखी स्टाईल मध्ये देवा आवर यांच्याकडनं दिली जाते. तर निश्चितच टेनिस क्रिकेट विश्वामधला डान्सिंग अंपायर, गोट्या अंपायर जो मुंबई मधला स्टार अंपायर, त्या अंपायरची मात्र निश्चितच यावेळेस आठवण होते. यावेळेस मात्र बिग हिट, मिस टाइम स्ट्रोक आणि तुषार बोडके यांच्या खेळीचा अंत. ठाणगाव संघाला मात्र पहिलं यश मिळतंय. तुषार बोडके यांच्या रूपाने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. स्वीट स्पॉट, बॅटचा जो स्वीट स्पॉट असतो त्या ठिकाणी मात्र मिडल झाला नाहीये. बॅटच्या टोला मात्र निश्चितच तिथं कॉन्टॅक्ट होत आहे. हवेत बऱ्याच वेळ चेंडू होता. एक खेळाडू क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येत आहे आणि ठाणगाव संघाला या ठिकाणी एक मोठं यश मिळतंय. तुषार बोडके जेलबाद, बॅक टू द पॅव्हिलियन. तुषार बोडके 15 चेंडू मध्ये 30 धावा करत त्या ठिकाणी झेलबाद होत आहे. या अप्रतिम बॅटिंग मध्ये, या इनिंग मध्ये एक षटकाराचा आणि एक चौकाराचा देखील समावेश आहे. नेत्रदीपक फटकेबाजी, उपस्थितांचं मनोरंजन करणारी फटकेबाजी, पैसा वसूल परफॉर्मन्स तुम्ही म्हणू शकता. तुषार बोडके यांच्याकडनं केलं गेलं. नवीन बॅट्समन येतोय कर्णधार प्रकाश काकाड. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक, बिग हिट केला गेला. मात्र गाव कॉर्नर सीमा रेषेजवळ खेळाडू पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येत आहे आणि सिन्नरचे गोटे अंपायर आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये त्या ठिकाणी आमच्या दिशेने इशारा करताय. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारे करताय. षटक इथे संपेल. 2 गडी या मात्र सलामीची जोडी या षटकामध्ये मात्र आक्रमक फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये झेलबाद होत आहे. संदेश आव्हाड झेलबाद आणि बॅक टू द पॅव्हिलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गडी बाद 56. अंतिम षटक, अंतिम षटक 5वं. 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने 37 धावांचं एक मोठा स्टार्ट एस स्पोर्ट्स संघाने दिला होता, त्यानंतर मात्र पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये मात्र नियंत्रित मारा केला गेला. ठाणगाव संघाकडनं कमबॅक केलं गेलं आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये फक्त 19 धावा खर्च केल्या. 56 धावा आता धावफलकावर लागत आहे टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि सुरुवातीची आघाडीची सलामीची जोडी मात्र बाद होऊन मैदानात परतते, पॅव्हिलियन मध्ये परतते. आता नवीन जोडी एस स्पोर्ट्स संघाकडनं तुम्ही मैदानावर बघताय. स्ट्राईकला तुम्ही बघू शकता डाव्या हाताचा आणखी एक बॅट्समन, आणखी एक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्ही मैदानावर बघताय. अनुभवी खेळाडू विलास स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा प्रकाश काकाड. अनुभवी जोडी, पुन्हा एकदा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एक वेगळ्या रणनीतीच्या माध्यमातून प्रकाश काकड यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा एस स्पोर्ट्स संघ या स्पर्धेत उतरलेला दिसतो. या स्पर्धेचे आयोजक साई सोशल,
येस प्रकाश ठाकर ऑन फायर. फुलर रेलचा चेंडू स्टेप आउट झाली, बॅटवर चेंडू पिक केला आणि स्ट्रेट ऑन द ग्राउंड, लॉन सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, बिग हिट आउट ऑफ द पार्क. स्लॉग ओव्हर शेवटच्या या आणामारीच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस मात्र ऑफ स्पिन टाकण्याचा प्रयत्न केला गेला, फ्लाइट होती मात्र नियंत्रण थोडस चुकतंय. लेगस्टंपच्या अगदी बाहेर व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला आणि एक सिंगल, एक अवंतर धाव संख्या 4.2 षटकानंतर 3 गडी बाद 63. ओहो, रडार मध्ये चेंडू येतोय, आपल्या रेंज मध्ये चेंडू येतोय आणि आपल्या आवडत्या रिजन मध्ये डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर बऱ्याच दूर पर्यंत. या षटकातला आतापर्यंत आलेला हा दुसरा षटकार. प्रकाश ठाकर ऑन फायर. 69 धावा धावपल करावं लागताय. ज्या पद्धतीने ऑफ स्पिन गोलंदाजी करत असताना मात्र नियंत्रण थोडस चुकतंय. डिलिव्हर ज्या ठिकाणी चेंडू पिच केला जातोय ते स्पॉट मात्र चुकतोय. त्यावेळेस धावबाद करण्याची संधी असेल, फॉलो थ्रू मध्ये चेंडू जाण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न असेल, सिंगल कंप्लीट केली गेली. धावबाद करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. 4.4 षटकानंतर मात्र धावफलक 3 गडी बाद 70. आतापर्यंतचा या स्पर्धेत आतापर्यंत हा धावांचा उच्चांक म्हणावा लागेल. हो, आपला आवडता स्ट्रोक खेळत असताना सागर बोडके रिव्हर्स फटका आणि चेंडू सरळ जातो डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. महागडं षटक ठरतंय. संपूर्ण या सामन्यामध्ये आकर्षक फटकेबाजी उपस्थितांना बघायला मिळाली आहे. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतोय 74. चौकार मारून सागर बोडके आपल्या इनिंगची सुरुवात करत आहे. सागर बोडके देखील एक स्टार खेळाडू आहे, स्टार ऑलराऊंडर म्हणून त्यांना ओळखलं जातं. अनेक स्पर्धा ते गाजवत आहे. STPL असेल, NRPL असेल, अनेक लीग्स ते गाजवत असतात, स्पर्धा देखील गाजवत असतात. उस्मान पटेल सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस क्रिकेटरला देखील मैदानावर अक्षरशः नाचायला भाग पडणारा हा स्टार गोलंदाज सागर बोडके आज SA स्पोर्ट्स संघाकडनं या स्पर्धेत सहभागी होतोय आणि आपल्या संघाला मजबूत करतोय. या स्पर्धेतील धावांचा उच्चांक नोंदवतोय तो SA. मनापासून स्वागत असेल, आभार असेल. तुम्ही व्यासपीठावर तुम्ही बघू शकता की या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघांना दिली जाणाऱ्या ट्रॉफीज, आकर्षक चषक देखील बघू शकता. तर या स्पर्धेसाठी जे चेंडू वापरले जात आहे, बॉल्स वापरले जात आहे, ते बॉल्स हिंदवी मोबाईल्स सचिन वारुंसे यांच्या वतीने दिले जात आहे. चला गोलंदाजी मार्गवर मैदानावर जाऊया. 77 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरतोय ठाणगाव संघ. शॉर्ट पिच चेंडू, पॉइंट रिजन मध्ये चेंडू कट केलाय. खेळाडू चेंडूच्या मागे वेगाने धावतोय. बॉलिंग पॉवर प्ले मधलं पहिलं षटक मैदानावर तुम्ही बघताय. पहिलं षटक घेऊन येत आहे अपेक्षेप्रमाणे सागर बोडके, अनुभवी गोलंदाज सागर बोडके, स्टार गोलंदाज. त्यांना इन्व्हाइट केलं जात आहे. 2 खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर तुम्ही बघू शकता. आक्रमक रणनीती. ऑन साइडला 2 खेळाडू. हो, एज मात्र विकेटच्या मागच्या बाजूला. झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. हवेत चेंडू होता ऑन साइडला. ओहो, क्या बात आहे. देवपूर प्रीमियर लीगचे शिल्पकार बापू विकेटच्या मागच्या बाजूला. हो, ऑन साइडला पूल. लाजवाब फटका. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर.
मुख्यपंच देवा आवारे यांच्याकडनं चौकाराचा हा इशारा येतोय. 4 धावा. बॉलिंग पॉवर प्ले फुलटॉस चेंडू तुषार बोडके चेंडूच्या खाली आणि ठाणगाव संघाला पहिला धक्का. रवी यांच्या रूपाने पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. तुषार बोडके चेंडूच्या खाली येत आहेत बाय द अंपायर. पंचांच्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला येऊन एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. सागर बोडके मात्र आपल्या संघाला एक महत्वपूर्ण यश मिळवून देत आहे. सलामीची जोडी, सलामीचा बॅट्समन, आघाडीचा बॅट्समन मात्र ओपनिंग बॅट्समन झेलबाद. एक 77 धावांचं आव्हान करायचं असताना मात्र याच पद्धतीने तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. 30 चेंडूंमध्ये 77 धावा तुम्हाला करायच्या आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये सागर बोडके सारखा एक अनुभवी गोलंदाजी जी त्या ठिकाणी धुरा सांभाळतोय आणि यावेळेस मात्र निश्चितच तुम्हाला एक आक्रमक रणनीती अवलंबावी लागेल आणि निश्चितच रिस्क घ्यावी लागेल आणि त्याच पद्धतीचे रिस्क घेतल्यानंतरचे परिणाम आपल्याला मैदानावर बघायला मिळत आहे. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साइडला कट केलाय. हो यावेळेस वेगानं धावत येत आहे. चित्याच्या चपळाईने धावत येत आहे ते तुषार बोडके. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल कंप्लीट केली गेली. हो यावेळेस लेग कटर ट्राय केला गेला सागर बोडके यांच्याकडनं. सागर बोडके यांची खासियत आहे त्यांच्याकडनं व्हरायटी आहेत, विविधता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे ते गोलंदाज चेंडू डिलिव्हर करू शकतात. फार मोठी क्षमता, प्रतिभा त्यांच्याकडे देखील आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण ते अनुभवलंय, बघितलंय. आज देखील आपला अनुभव पणास लावत असताना बॅट्समनला त्या ठिकाणी बीट करायचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकाची अखेर होते. सागर बोडके यांचे बंधू तुषार बोडके आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. एक गडी बाद 8 धावा. चला लवकरात लवकर सामना पटकन पूर्ण करा. यानंतरचा सामना असेल सोनांबे विरुद्ध नांदूर शिंगोटे. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन येत आहे मॅन फ्रॉम जायगाव. डाव्याचा वेगवान गोलंदाज. हो यावेळेस बॅकफुटला गेले, हवेत चेंडू स्ट्रोक खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र निश्चितच ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला, बॅकफुटला आले आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडासा उंच आलेला हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक खेळून काढलाय. मिडल झाला आणि एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेजवळ हवेत मारलेला फटका, सिंगल. रिव्हर्स फटका. पॉइंट रिजन मध्ये समीर सय्यद चेंडूच्या मागे येत आहे. स्टॉप केला गेला चेंडू. धन्यवाद. 77 धावांसारखं फार मोठं आव्हान मैदानात घेऊन उतरलेला ठाणगाव संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, प्रयत्न करतोय. स्टेप आउट झाले. मिस टाइम स्ट्रोक एज लागून चेंडू सरळ जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. येस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अरे कॉपीराइट होती, त्यांचा बॅन लागतो व्हिडिओला. मला तुला गरज आहे उद्या सकाळी फक्त किती वाजता डबे लावले का आणायला? डबे यांना आमपरला जेवायला मग जाऊन सांगितलं ना थांबे का. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. तुषार पुन्हा एकदा. हो यावेळेस थोडस धीम्या गतीचा फसवा चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. बॅट्समन कडनं देखील चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय.
आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूवर तुषार बोडके धावत जात आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. धाव फलक 14. समीर गली क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघत असाल तर समीर सय्यद चेंडूच्या मागे येत आहे. सुंदरसं क्षेत्ररक्षण. समीर सय्यद देखील आकर्षक फटकेबाजीसाठी त्यांना देखील ओळखलं जातं. आज या कॉलेजच्या मैदानावर भव्य अशा एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सिन्नर तालुक्यापुरतं मर्यादित असणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर त्याचबरोबर साई सोशल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फाईट करतायत, लढतायत ते सन्माननीय आयोजक शरद गोजरे ज्यांना कॅप्टन म्हटलं जातं. क्रिकेट विश्वामधलं सिन्नर क्रिकेट मधलं अनुभवी नाव शरद भाऊ. त्याचबरोबर STCH चे प्रेसिडेंट किरण भाऊ, सन्माननीय गणेश सर, त्याचसोबत पिंटू भाऊ थोरात, योगेश भाऊ शिंदे, कैलास भाऊ शिंदे, प्रसाद मामा पाटोळे, त्याचसोबत वैभव कासट, विनोद आंबोले, समाधान शिरसाट, गणेश जगताप, गणेश जाधव, विनुभाऊ दंताळ, देवभाऊ आवारे, बापू गावाण, भगवान शिंदे, सन्मान्य दौलतराव केकाण आणि सर्वच सिन्नर क्रिकेट विश्वामधली सर्वच नाव, सर्वच क्रिकेटपटू या स्पर्धेसाठी, या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लढताना आपण मैदानावर बघू शकता. या दरम्यान अभि बोडके चेंडूच्या खाली येत आहे. आणखी एक सुंदर असा झेल त्या ठिकाणी शॉट लॉंग लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी पकडला जातोय. ठाणगाव संघाला आणखी एक मोठा धक्का बसतोय. आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी झेलबाद होतोय आणि त्यांना निश्चितच पविलियन मध्ये परतावं लागेल. इकडे गोलंदाजी करत असताना मात्र SS कोड संघाचे गोलंदाज धारदार मारा करताय, आग ओकणारी गोलंदाजी करताय. प्रकाश बॉलर कोण आहे? प्रकाश बॉलरचं नाव प्रमोद. ऑनसाइडला पूल पटका खेळून काढलाय राहुल शिंदे ठाणगाव संघाकडनं. ऑनसाइडला चेंडू डीप मध्ये जातोय. विलास येत आहे चेंडूच्या मागे, चांगला रिटर्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. सिंगल. निश्चितच आता मात्र सामन्यामध्ये तुम्ही बघू शकता औपचारिकता पूर्ण केली जाते. 77 धावांसारखं डोंगरा एवढं आव्हानाचा पाठलाग करत असताना ठाणगाव संघासारख्या नौके संघाची होणारी दमछाक मैदानावर बघायला मिळते. 5 षटकांचा सामना. फोर द विकेट मारा करताय प्रमोद. यावेळेस मात्र बॅकफुटला पुन्हा एकदा गेले आणि बॅट आणि बॉल मध्ये मात्र कॉन्टॅक्ट होत नाहीये. सुरेख चेंडू आणि या चांगल्या षटकाची अखेर होते. विलास येत आहे. बारा चेंडूंचा खेळ बाकी. अनेक सामने आपण बघत असाल मित्रांनो. ठाणगाव संघाला देखील मला सांगायला आवडेल की जरी तुम्ही निश्चितच अनुभवी संघासमोर खेळत असताना मैदानावर फाईट करताय, मात्र फटकेबाजी करायला हवी, संघर्ष करायला हवा. हो ऑन साइडला सुरेख फटका राहुल शिंदेच्या बॅट मध्ये येतोय. डीप मध्ये चेंडू जातोय. येस, डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू. मुख्य पंच गणेश बाबा साईबाबा यांच्याकडनं चौकाराचा इशारा येतोय. याच बरोबरची याच दर्जाची फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. कोणतरी म्हटलंय की लक्ष्य मिले या न मिले ये और बात है.
पर तुम कोशिश भी ना करो ये गलत बात है. सुरेख चेंडू कट केलाय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, हुशारीने गोलंदाजी केली जाते. दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन एस स्पोर्ट्स संघाकडनं. हो हो हो, विकेटच्या मागच्या बाजूला देखील तुम्ही बघत असाल तर निश्चितच भारतीय क्रिकेट संघाचा महान यष्टीरक्षक MS धोनीची आठवण मात्र निश्चितच येते. आज नव्या भूमिकेमध्ये तुम्ही बघत असाल तर बापू संतोष भाऊ यांना देखील विकेटच्या मागच्या बाजूला सुंदर असं यष्टीरक्षण करत असताना मैदानावर तुम्हाला बघायला मिळतंय. मिस्टाईन स्ट्रोक, हवे चेंडू, कवच रिजन मध्ये तुषार बोडके चेंडूच्या खाली येत आहे आणि ठाणगाव संघाला राहुल शिंदे यांच्या रूपाने फार मोठा धक्का बसतोय. गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये अव्वल कामगिरी करणारा हा SA स्पोर्ट्स संघ मात्र मोठ्या रणनीतीनुसार आणि मोठ्या तयारीने या स्पर्धेत उतरलेला दिसतोय. हो, फ्रंट फुटला आले, स्टेप आउट झाले, हवेत फटका खेळला गेला. मात्र लॉन सीमारेषेजवळ तुम्ही बघत असाल तर मोठी एक भिंत उभी झालेली दिसते. संदेश आव्हाड यांच्या रूपाने. संदेश आव्हाड, सागर बोडके, तुषार बोडके, विलास असेल, त्यानंतर अभि बोडके असतील, समीर सय्यद, एकापेक्षा एक सरस खेळाडू, सिन्नर तालुक्यातील स्टार खेळाडू, संपूर्ण क्रिकेट विश्वामधली अनेक मोठी नावं आज मात्र जायगाव संघाकडनं मैदानावर तुम्हाला बघायला मिळत आहे. षटक संपतंय, 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. नांदूर शिंगोटे संघ, नांदूर शिंगोटे काय सर? अनिल भाऊ बॅटिंग, अनिल भाऊ काय बॉलिंग? अनिल भाऊ, सोनम भाई अंतिम षटक. सिमेंट विकेट ज्या पद्धतीने या कॉलेज मैदानावर सिमेंट विकेट आहे, सिमेंट विकेटवर तुम्ही खेळत असताना मात्र निश्चितच चेंडू स्कीट होत असतो, वेगाने येत असतो. तर या अशा वेळेस मात्र सिमेंट यस व्हाईट बॉल, एक अवंतर धाव मिळेल. सिमेंट विकेटवर मित्रांनो जास्तीत जास्त बॅटिंग करत असताना वाकून खेळायला हवं, कारण वेगवान चेंडू येत असतात, चेंडू स्कीट होतात आणि जे बॅट्समन जास्तीत जास्तपणे सरळ बॅटने खेळतात त्यांना मात्र या विकेटवर मदत होत असते. बॅकफुटला गेले, मिस्टाईन स्ट्रोक, पुन्हा एकदा तुषार बोडके चेंडूच्या खाली येत आहे. या इनिंग मधला हा दुसरा झेल असेल. तिसरा झेल तुषार बोडके यांच्याकडनं टिपला जातोय. ठाणगाव संघाला आणखी एक धक्का बसतोय, आणखी एक खेळाडू या ठिकाणी झेलबाद होतोय. औपचारिकता प्रत्येक खेळाडूला, ठाणगाव संघातील प्रत्येक बॅट्समनला मात्र एक विशेष बॅटिंग मिळते. वन शॉट मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये संदेश आव्हाड चेंडूच्या खाली येत आहे. विकी त्या ठिकाणी बॅट सोडताय, झेलबाद होत आहे. पहिला खेळाडू मात्र पविलियन मध्ये परत पोहोचलेला नसताना मात्र दुसरा खेळाडू पुन्हा एकदा बाहेर येतोय. ऑन साइडला सुरेख फटका. हो हो हो, यस, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आज SS स्पोर्ट्स संघाच्या या गोलंदाजाला जाते. अप्रतिम गोलंदाजी, या गोलंदाजाचं देखील कौतुक असेल, आयोजकांच्या वतीने देखील या गोलंदाजाचं अभिनंदन असेल. ऑन साइडला डीप मध्ये ज्या पद्धतीने सीमारेषेजवळ झेल घेतला गेला त्या SS स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूचं, क्षेत्ररक्षकाचं देखील विशेष कौतुक असेल. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग. SS स्पोर्ट्स संघ मात्र निश्चितच आज मोठ्या तयारी या स्पर्धेत उतरलेला दिसतोय. चला
आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा येस एज लागून आउटसाइड द बॅटची बाहेरची बाजू बाहेरची कड घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. खेळाडू बाद सामना इथे संपतोय आणि एस स्पोर्ट्स संघ विजयी. राहुल नांदोर शिंगोटे संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतोय. सोनंबे संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे बॅट्समन कृपया मैदानात पाठवायचे बॅटिंग साठी. राहुल कुठे गेला तू?